सम्राट चौधरी यांनी बिहारचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे 24व्या। 15 एप्रिल 2026 रोजी सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे। 2026 मध्ये ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली। भारताने या बैठकीचे यजमानपद भूषवले आणि ती नवी दिल्ली येथे पार पडली, जिथे सार्वजनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले। हंगेरी या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे पीटर मॅगार। पीटर मॅगार यांची हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली असून ही युरोपमधील महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट गुजरातमध्ये कोठे उभारला जात आहे? उत्तर आहे ढोलेरा। ढोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रात भारतातील पहिला वास्तविक वेफर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जात आहे। INS ध्रुव हे खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी विशेषतः ओळखले जाते? उत्तर आहे अण्वस्त्र क्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी निगराणी। INS ध्रुव हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक गुप्त माहिती गोळा करण्यासाठी डिझाइन केलेले भारताचे पहिले विशेष जहाज आहे। युनेस्कोने कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवसाला अधिकृत मान्यता दिली? उत्तर आहे 1983। ICMOSच्या घोषणेनंतर 1983 मध्ये युनेस्कोने या दिवसाला जागतिक स्तरावर मान्यता दिली। आशियातील सर्वात लांब वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जातो? उत्तर आहे राजाजी व्याघ्र प्रकल्प। दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवेवर बांधलेला 12-14 किमीचा एलिव्हेटेड मार्ग राजाजी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांसाठी डिझाइन केला आहे। भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सुरू केलेल्या रेडिओ स्टेशनचे नाव काय आहे? उत्तर आहे रेडिओ सिक्कीम सुंदरी। 88.4 FM वर चालणारे रेडिओ सिक्कीम सुंदरी हे दुर्गम भागातील लोकांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेले लष्कराचे स्टेशन आहे। मध्य प्रदेशातील उन्नत कृषी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे राजनाथ सिंग। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मध्य प्रदेशात या महोत्सवाचे उद्घाटन केले, जिथे आधुनिक शेती तंत्रज्ञानावर चर्चा झाली। स्मृती मंधाना यांची कोणत्या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे वनहिट। स्मृती मंधाना ही गी लिटासच्या 18 या प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँडची नवीन ब्रँड अँबॅसेडर बनली आहे।